नशा यात्रा। नशा यात्रा। नमस्कार, नवी मुंबई उलवे न्यूज प्रस्तुत नशा यात्रा विथ तुषार नातू, को पॉवर्ड बाय शोभिका आर्ट्स च्या दुसऱ्या भागात मी अभिषेक रानडे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा आपल्यासोबत त्यांची नशा यात्रा शेअर करण्यासाठी आहेत तुषार नातू। तुमचं देखील पुन्हा मनापासून स्वागत। तर गेल्या भागात आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो, स्वभाव दोष आणि मग व्यसनामुळे आयुष्याला मिळालेलं एक वेगळं वळण। तर सुरू करूया की नातू सर, की तुमच्यात जे स्वभाव दोष होते त्या स्वभाव दोषांमुळे तुम्ही सिगारेट प्यायला लागलात, काही काळाने तुमच्या आयुष्यात दारू, गांजा, भांग आणि मग ब्राऊन शुगर यांची एंट्री झाली। तर मग ही एंट्री झाल्यावर घरच्यांना ही बाब कधी लक्षात आली का? आणि जर घरच्यांना ही बाब लक्षात आली असेल तर त्यांनी तुम्हाला अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला असेल, आणि मग अडवल्यानंतर पुढचा प्रवास तुमचा कशा प्रकारे सुरू झाला, या प्रश्नापासून आपण या भागाची सुरुवात करूया। तुषार नातू, स्वाभाविक आहे की मागच्या उत्तरात मी सांगितलं की घरच्यांच्या हळूहळू लक्षात येत होतं। कॉलेजला गेल्यानंतर जे पैशांची मागणी वाढली होती, माझं झोपणं, माझं जेवण सगळं अनियमित झालं होतं। म्हणजे रात्री उशिरापर्यंत मी जागत होतो। तसंच गांजा आणि ब्राऊन शुगर पिण्यासाठी मी टॉयलेटमध्ये जास्तीत जास्त वेळ बसत होतो। त्यामुळे सुरुवातीला आधी आईने मला सूचना दिल्या, चांगलं वागण्याकरता समजून सांगण्याचा प्रयत्न केला। भाऊ जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला होता पुण्याला, तो सुट्टीत जेव्हा यायचा तेव्हा त्याला थोड्या बहुत कानावर गोष्टी यायच्या, तर त्यावेळी तोही मला समजून सांगायचा। पण त्यावेळी मी कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो। उलट त्यावेळी जे घरचे लोक मला विरोध करत होते व्यसना करतात, ते मला शत्रू वाटायचे आणि माझंच जगणं चांगलं आहे, मी माझ्या पद्धतीने जगतो आहे आणि मी केव्हाही हे सारं सुरळीत करू शकतो, हा खोटा आत्मविश्वास। यामुळे मी बंडखोरी जास्त वाढली माझी। मग घरच्यांनी आधी प्रेमाने समजून सांगितलं, मग माझी पत्रिका वगैरे रावण झालं। सर्वसामान्य घरात हे होतं की मुलगा चांगला आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, पण कदाचित चंचले काहीतरी ग्रहताऱ्यांची भानगड असेल। आणि त्यामुळे आई एक दिवशी पत्रिका घेऊन गेली एका ज्योतिषाकडे आणि तिथे त्यांनी सांगितलं की ते 3 ग्रह बदनाम आहेत नेहमीचे, राहू, केतू आणि शनी। आणि त्या ज्योतिषाने सांगितलं की शनी आहे याच्या पत्रिकेमध्ये आणि त्यामुळे यांना शनीची पोथी वाचायला द्या, शनीला दर शनिवार जाऊन तेल आणि रुईची माळ वगैरे सगळं, आणि त्यामुळे असं वागतो। माझ्या ते फायद्यात पडलं बरं का, माझ्या पथ्यावर पडलं। काय झालं की आई पत्रिका जेव्हा दाखवून आली ज्योतिषाकडून, त्यामुळे वडील मला कशाहून तरी रागवत होते, काहीतरी सांगत होते। आणि त्याच वेळेस झालं की आई वडिलांना म्हणाली, अहो त्याचा काही दोष नाही आहे, त्याच्या पत्रिकेत शनी आहे। आणि मी तो पक्का शब्द पकडून ठेवला की माझ्या पत्रिकेत शनी आहे। मग ज्या ज्यावेळी मी काही चुकायचो, काही चुकीचं वागायचो, व्यसन करायचो, घरात हट्ट करायचो आणि मला समजायला लागले की माझा काय दोष आहे, शनी आहे। म्हणजे खूप सोपं झालं होतं। कोणालाही आवडतं की आपल्या चुका दुसऱ्या कोणावर तरी थोपवणं किंवा ढकलून देणं। आणि त्याच्यातही मग 5-6 महिने, 1-2 वर्ष गेले। मग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलणं केलं आणि सांगितलं की याला काही उपचार द्यायला पाहिजे। मी कबूल केलं तोपर्यंत की हो असं असं व्यसन करतो मी आणि मला सोडायचं आहे, पण सुटत नाही बाहेरचे। मग मला खाजगी इस्पितळात दाखल केलं गेलं। ओळखीचेच फॅमिली डॉक्टर होते। मात्र जेव्हा विड्रॉल सिम्पटम सुरू झाले की म्हणजे नशा नाही मिळत, त्यावेळी जी अस्वस्थता असते, जी शारीरिक आणि मानसिक बेचैनी असते, प्रचंड त्रास असतो। आणि त्यावेळी मी 2 वेळा हॉस्पिटलमधून पळून आलो। आणि मग डॉक्टर आता पुन्हा माझी रिस्क घ्यायला तयार नव्हते की हा पळून जाईल, याला आम्ही सेडेटिव्स दिले असतात, इंजेक्शन असतात, हा पडला झडला काही लागलं तर कोण जबाबदार। आणि मग ते शोधातच होते की याला उपचार कुठे द्यायचे, नेमकं अशी कुठली जागा असेल की जिथे हा आपला बिघडलेला मुलगा सरळ होईल। खरं तरी अत्यंत नाजूक बाब असते एका कुटुंबासाठी, कारण कोणाजवळ बोलता पण येत नाही। आणि भांडणं झाले घरात की माझा आरडाओरडा व्हायचा, जास्त आरडाओरडा केला की आईला वाटायचं शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळायला नको आपल्या घरात असे भांडणं चालू आहे, म्हणून मग ते प्रत्येक वेळेस नमते घ्यायचे। खरं तर आरडाओरडा करणं, त्यांच्यावर ब्लेम करणं, आदळापट करणं ही माझी शस्त्र झाली होती। मग त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करणं पैशासाठी, ते इतक्या थरावर गेलं की वडील रिटायर झाल्यानंतर त्यांनी जेव्हा विचार केला की हा तर काही नोकरी स्थिरावू शकणार नाही, त्यामुळे याला एखादा छोटा मोठा बिझनेस व्यवसाय
डेली नीड्स वगैरे असं काहीतरी काढून देऊ आपण. आणि त्यांनी मला म्हटलं की तुला काय करायचं आहे, बिझनेस वगैरे करायचा आहे. तर मला त्यावेळी नशेसाठी एक तर रोज पैसे हवे असे सगळ्यात पहिली गोष्ट. आणि रोज पैसे मिळवण्यासाठी मी अतिशय चुकीचा विचार केला होता त्यावेळेला की मी ऑटो चालवी. ऑटो चालवणं वाईट नाही बरं का, मात्र माझ्यासारख्या व्यसनी व्यक्तीने ऑटो चालवणं म्हणजे येणारा सगळा पैसा माझा व्यसनातच जाणार. दुसरी गोष्ट अशी की ऑटोमध्ये माझे फुकटे मित्र, रिकाम टेकडे मित्र ते सगळे माझ्यासोबत फिरणार. मी भावाला प्रस्ताव दिला की एक ऑटो घेऊ आपण आणि ती ऑटो मी रात्री चालवत जाईन आणि दिवसा भाड्याने देऊ म्हणजे डबल इन्कम वगैरे. भावाने ताबडतोब तो प्रस्ताव फेटाळून लावला आणि त्याने सांगितलं नाही म्हणजे मग तू मोबाईल अशा सगळ्या गोष्टी करशील, ऑटो असेल म्हणजे रात्रीचं तू बाहेर फिरणार, अजून व्यसन करणार. तो प्रस्ताव फेटाळला. मग दुसरा प्रस्ताव मी म्हटलं नाही, मी पाणठेला चालू. पाणठेला हे माझ्यासाठी अतिशय सोपं होतं कारण मी एका मित्राच्या पाणठेल्यावर बसून पानं बिनं लावत होतो. 120-300 खर्रा वगैरे ते सगळे प्रकार मला माहिती होते. आणि पाणठेला म्हटलं की भाऊने तेच पुन्हा तेच मित्र जमणार, व्यसनी मित्र. पण मी हट्टाला पेटलो. म्हटल्यानंतर वडिलांना रिटायरमेंट तर काहीतरी याला आपण रिटायर झाल्यावर मिळायला पाहिजे, बरोबर केलं पाहिजे मुलासाठी काहीतरी. म्हणून मग त्यांनी शेवटी परवानगी दिली. मग पाणठेला सुरू झाला. पण काही नाही, तो पाणठेला पैसे आले की पाणठेला बंद आणि मी अड्ड्यावर. आणि सगळे मित्र तिथे जमायचे. मग फुकट बिड्या सिगरेट, मग त्यांना उधार देणं आणि सगळं तो अड्डाच झाला होता आमच्या व्यसनी मित्रांचा की तिथे संध्याकाळचे तुषारकडे गेले की काही ना काही आपल्याला गांजा प्यायला मिळेल, ब्राऊन शुगर प्यायला मिळेल, काही नाही तर दारू प्यायला मिळेल. असं सगळं झालं. 4 महिने चाललं गेलं. याच तुमच्या मुद्द्याशी संबंधित एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की मगाशी मुलाखत सुरू होण्यापूर्वी तुम्ही मला सांगितलं होतं की तुमचा भाऊ हा सिव्हिल इंजिनियर आहे. तर रेल्वेत नोकरीला असलेले वडील, गृहिणी आई, मोठा भाऊ सिव्हिल इंजिनियर आणि आडनाव नातू. आणि अशा वेळी व्यसनासाठी, मुद्दाम प्रेक्षकांनी लक्ष द्या, व्यसनासाठी रिक्षा चालवणं किंवा पान टपरी, ती रिक्षा तुम्ही चालवली नाही, तो एक विचार होता जो भावाने तुमचा धुडकावून लावला. पण पानटपरी तुम्ही सुरू केली. ती पानटपरी सुरू करत असताना तुम्हाला व्यसन करता येईल म्हणून ती तुम्ही एक संधी शोधलीत आणि त्याचा तुम्ही फायदा घेतला आणि रोजच्या रोज पैसे मिळतात. येस. पण त्याच वेळेला दुसऱ्या ठिकाणी की जसं माणसाच्या मनात दोन्ही विचार येतात, सकारात्मकही येतात, नकारात्मकही येतात. म्हणजे समजा एखादी गोष्ट मी करतो तर ती गोष्ट करत असताना ही गोष्ट केल्यावर मला हे फायदे होतील पण नको नको, ही गोष्ट केल्यावर मला हेही नुकसान होईल, हेही त्याला तुमच्या मनात आलं असेल. तर पानटपरी टाकत असताना मी ही व्यसन टाकण्यासाठी, मला व्यसन टाकण्यासाठी एक संधी मिळते, सुवर्ण संधी, म्हणून ती पानटपरी तुम्ही स्थापन केली. पण त्याच वेळेला माझा मोठा भाऊ सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय किंवा आपण नातू कुटुंबातून आहोत, आपल्या घरात प्रत्येक जण हा मोठ्या हुद्द्यावर काम करणार आहे आणि आपण हे खालच्या दर्जाचं काम फक्त आपण आपली व्यसनाची मात्रा, आपण आपलं आभासी जग जे आपण गेल्या भागात बघितलं होतं ते एन्जॉय करण्यासाठी आपण पानटपरीची स्थापना करतोय. तर हा विचार कधी मनाला शिवला का की व्यसन आपण करू नये, व्यसनामुळे आपली बर्बादी होईल? ते असं तर वाटतंच, पण व्यसन करू नये किंवा ते नेहमीसाठी बंद करावं असं काही वाटत नव्हतं. तात्पुरतं काही काळ मी बंद करण्याचा प्रयत्न करत होतो. तात्पुरती मला उपरती व्हायची की नाही आपण चांगलं वागलं पाहिजे, आईला आपल्यामुळे किती त्रास होतो, वडिलांना त्रास होतो, वडिलांना ब्लड प्रेशर वाढतंय, ते आजारी पडतायत आणि अशा वेळा आपण हे बंद केलं पाहिजे. हे तात्पुरते असतं. पण म्हणजे पश्चाताप व्हायचा मला, मी चुकाई करायचो, पश्चाताप व्हायचा. मात्र त्या पश्चातापावर औषध हेच होतं की मी कायमचं व्यसन बंद करतो. पण माझ्या बाबतीत असं व्हायचं की पश्चाताप झाला तरी पुन्हा ठराविक वेळ झाली, पुन्हा ती अस्वस्थता वाढली, वास्तवाला जे तोंड द्यायचं माझं धैर्य कमी झालं किंवा त्यावेळेचं जे माझं वास्तव होतं त्यामध्ये अनेक चिंता, अनेक काळज्या, अस्वस्थता अशा गोष्टी होत्या. तर त्यावेळेस पुन्हा व्यसनच औषध होतं. म्हणजे सुरुवातीला आधी व्यसनाचा उपयोग फक्त तात्पुरती मौज मजा मस्ती याच्यासाठी होतो आणि मग ती गुलामी आली होती. म्हणजे माझ्या वैचारिकतेत 24 तास तो विचार असायचा की व्यसनासाठी पैसे कुठून आणू, जास्तीत जास्त व्यसन करण्यासाठी मला काय करता येईल, मग घरी खोटं कसं सांगू, भानगडी कशा झाकता येतील, लपवता येतील, त्या सगळ्या याच्यात असल्यामुळे तो माझा पश्चाताप किंवा सद्सद्विवेक टिकत नव्हता. मला मदतीची गरज होती पण मी मदत घेत नव्हतो. कारण मला हेच वाटायचं की माझं मी सोडून देईल, माझं मी पाहून घेईल, मला कोणी सांगायची गरज नाही, शिकवायची गरज नाही. विल पॉवर जो शब्द आहे
तो मी सरळ तोंडावर फेकायचो, माझ्या विल पॉवर मी सोडीन. आणि विल होती, पॉवर नव्हती. पॉवर म्हणजे सहनशीलता, त्याग, ॲडजस्टमेंट, अशा सगळ्या गोष्टी येतात पॉवरमध्ये. ते काही माझ्याकडे नव्हतं. आता मगाशी सरांनी जो उल्लेख केला की राहू केतू शनी रिलेटेड, आणि पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की व्यसन हा जागतिक आरोग्य खातं म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ज्याला आपण म्हणतो त्यांनी जाहीर केलेला एक आजार आहे जगमान्य. कॅन्सर म्हणजे कर्करोग, एड्स, HIV, डायबेटीस, मधुमेह यानंतर हा येणारा एक आजार आहे. पण चित्र जर आपण बघितलं की समजा अभिषेक रानडेला कॅन्सर झाला तर सांगू शकतो की कॅन्सर झालाय, पोटाचा कॅन्सर आहे, ब्रेन ट्युमर आहे, किंवा नातू सरांना हार्टचा प्रॉब्लेम आहे सांगू शकतो, किंवा एखाद्याला डायबेटीस आहे सांगू शकतो. तर आज आपण एवढे प्रगत होतो, इंस्टाग्रामवर आपण रील्स बघतो, फेसबुकवर आपण वेगवेगळ्या पोस्ट बघतो, मानव एवढा प्रगत आहे की त्याविषयी आपण वेगळे चर्चासत्र ठेवून बोललं तरी काय हरकत नाही. पण मानव एवढा प्रगत झाला असून सुद्धा त्याला व्यसन आहे हे कधी कोणी बोलत का नाही, किंवा व्यसन हा जागतिक आरोग्य खात्याने जाहीर केलेला एक जीवघेणा आजार असून सुद्धा त्याची स्वीकृती समाजात का होत नाही, किंवा त्याची मान्यता समाजात का होत नाही, अवेअरनेस अजून समाजामध्ये का नाही? नाही, ते होतच बरं का स्वाभाविकपणे. कारण अनेक लोक जी आहेत ती मर्यादित पद्धतीने दारू पिऊ शकतात. ड्रग्सच्या बाबतीत तसं फार कठीण असतं मर्यादित पद्धतीने, पण दारूच्या बाबतीत असं आहे की काही लोक मर्यादित पिणारे आहेत आणि त्यामुळे त्यांचं आयुष्यावर काही परिणाम होत नाही त्यांच्या व्यसनाचा, शारीरिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक किंवा आध्यात्मिक. आणि त्यामुळे ते मान्य करत नाही. आणि जो व्यसनी झालाय तो अहंकारमुळे मान्य करत नाही की मला आजार झालाय. डिसीज ऑफ डिनायल असं म्हणतात याला, नकाराचा आजार. म्हणजे मी दारू पितो पण मी दारुड्या नाहीये असं अनेकांना वाटतं. मला तर असं वाटायचं की मी व्यसन करतो पण मी व्यसनी नाही झालेलो किंवा गुलाम नाही झालेलो. आणि एक या व्यसनामुळे अशी वृत्ती होते की मी पाहिजे तेव्हा सोडू शकतो, हा खोटा आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स. आणि पाहिजे तेव्हा सोडू शकतो पण ती वेळ कधी येईल हे माझ्या हातात नसतं. बरोबर. आणि मी त्या वाटेवर, उद्ध्वस्त वाटेवर पुढे पुढे जात राहतो. हा डिसीज ऑफ डिनायल आहे. तसंच या आजाराच्या बाबतीत असं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हा कनिंग म्हणजे धूर्त किंवा काळबाज आहे. हा गोंधळात टाकणारा आजार आहे, हा शक्तिमान आजार आहे, वाढत जाणारा आणि कायमचा आहे. त्यामुळे या आजारात रिकव्हरी फार कठीण असते. प्रत्यक्ष अडकलेल्या व्यक्तीला आधी मान्यता द्यावी लागते की मला असा असा आजार झालाय. मग कुठलाही आजार म्हटलं की त्याची पथ्य असतात, विशिष्ट पथ्य असतात. या आजारामध्ये खाण्याची पथ्य नाही, पिण्याची पथ्य आहेत. मला कुठल्याही अवस्थेत किती दुःख झालं, किती आनंद झाला किंवा मी किती वर्ष व्यसन बंद केलं तरी पुन्हा एकदा सुद्धा करता येणार नाही हे स्वीकारायला त्याला वेळ लागतो. म्हणजे मी काही काळ व्यसन जेव्हा प्रयत्न करायचो, काही काळ बंद ठेवायचो आणि पुन्हा माझं सुरू व्हायचं की आता एकदा घ्यायला जाऊ आणि ती चटक लागायची, पुन्हा काही दिवसांनी माझी तीच वाईट अवस्था व्हायची. ह्या सगळ्या जवळजवळ 30-32 वर्षाच्या संघर्षातून मला शेवटी शिकायला मिळालं की मी एकदाही करू शकत नाही. मात्र त्यासाठी प्रचंड प्रामाणिकपणा लागतो, मदत घेण्याची माझी मनस्थिती लागते की मी माझ्या स्वतःच्या इच्छेने, माझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेने, माझ्या चातुर्याने हे काही मला व्यसन सोडता येणार नाही. मला तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेणं आवश्यक आहे. आणि ते जेव्हा मी स्वीकारलं, ती मदत घेतली, ती पथ्य पाळली, तेव्हा मला ते त्या आजारातून बाहेर पडणं किंवा आपण म्हणून आजाराला दूर ठेवणं मला सोपं झालं. तर प्रेक्षकांनो, आता सरांनी अतिशय एक महत्वाचा मुद्दा सांगितला की जसं मगाशी मी नमूद केलं, हा एक जीवघेणा आजार आहे. पण आपण बघितलं तर कर्करोगावर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तो कर्करोग बरा होतो, कॅन्सर क्युअर होतो, केमोथेरपी असो किंवा गोळ्या औषध असो. ज्या व्यक्तीला डायबिटीस आहे, हाय BP आहे, त्यांना गोळ्या देऊन इंजेक्शनद्वारे, इन्शुलिनद्वारे आपण डायबिटीस अथवा BP कंट्रोल करू शकतो. ज्या व्यक्तीला HIV झालाय अशा व्यक्तींवरही, त्या रोगावरही गोळ्या आहेत. त्या गोळ्या जर नियमित अंतराने ती व्यक्ती घेत राहिली तर त्या व्यक्तीचं आयुष्य देखील दीर्घकालीन असतं. पण हा एकच आजार असा आहे, व्यसन नावाचा, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, की
21व्या शतकात देखील या आजारावर अजूनही ठोस असं कुठलंही औषध नाही. तर आजच्या भागाच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूया की औषधोपचार जो सरांनी मगाशी सांगितला, सरांची नशा यात्रा मध्ये सरांचा औषधोपचार जो सुरू झाला, तेव्हा मी पुस्तक सरांचं वाचलं, तर तो औषधोपचार तुमचा सुरू झाला होता तो मगाशी सांगितल्याप्रमाणे राहू केतू याप्रमाणे प्रत्येक पालक त्यांच्या त्यांच्या दृष्टीने विचार करून औषधोपचार किंवा त्याच्यावर जे काही रेमेडीज आहेत करण्याचा प्रयत्न करतो. मग नंतर की हा आता थांबूच शकत नाही म्हटल्यावर मग तुम्हाला ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये, मी चुकत नसेल तर बरोबर, सो ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दाखल करण्यात आलं. तर माझा प्रश्न हा आहे की पाण्यावर मला तर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही वेडे तर नाही आहात, व्यसनी होतात, तुम्हाला व्यसन सोडायचं होतं, पण मग मेंटल हॉस्पिटल का आणि मग हा तुमचा औषधोपचार जे आपण म्हणतो क्युअर करायचा आहे, हा तुमची व्यसनमुक्ती कशा प्रकारे सुरू झाली यावर आपण चर्चा करूया. मेंटल हॉस्पिटल आणि मी वेडा नव्हतो. खरं तर इतका माझा व्यसनाधीनतेचा प्रवास मीच आत्ता जेव्हा अलिप्ततेने बघतो तेव्हा माझं वागणं एका वेड्यासारखंच होतं. म्हणजे मी असं म्हणेन की मनोरुग्णालयात जे लोक उपचार घेत आहेत ते बिचारे दुर्दैवी आहेत आपण असं म्हणून की त्यांच्या निसर्गता काहीतरी त्यांच्या मेंदूच्या रचनेत बिघाड झालाय, कार्यपद्धतीत बिघाड झाला आणि त्यामुळे त्यांना तिथे जावं लागलं. मी मात्र सगळं समजत असून कळत असूनही केवळ माझ्या अहंकारापोटी, माझ्या जिद्दीपोटी वेडा झालो होतो. आम्ही गमतीने बेवडा म्हणतो, बेवडा म्हणजे डबल वेडा. एकदा गंमत झाली की मुक्तांगण पूर्वीचं जे जुनं होतं ते मेंटल हॉस्पिटलच्या प्रेमायसेसमध्ये येरवड्याच्या, आणि तिथे आम्ही सगळे मुलं क्रिकेट खेळत होतो, उपचार घेणारे मुक्तांगणचे, आणि आमचा बॉल मेंटल हॉस्पिटलच्या प्रेमायसेसमध्ये गेला, त्यांच्या जवळ जाऊन पडला क्रिकेट खेळताना. तर आम्ही एका मनोरुग्णाला हाक मारून अरे आमचा बॉल फेक म्हणून आवाज दिला. तो बॉल घ्यायला गेला त्यावेळेस दुसरा मनोरुग्ण त्याला ओरडून म्हणाला ए त्यांच्याशी बोलू नको, ते बेवडे. आम्ही इतके हसलो की त्या मनोरुग्णाला सुद्धा पटलं की आपल्यापेक्षा जास्त वाईट आहे. पण सगळं कळत असून सगळं समजत असून पुन्हा पुन्हा त्यात चुका करतोय म्हणून आम्ही बेवडे, डबल वेडे. तर मनोरुग्ण होतोच एक प्रकारे की माझ्या भल्याचं मला समजत नव्हतं. मी एक सर्वसामान्य तरुणासारखा वागू शकत नव्हतो किंवा मला अनेक चांगल्या गोष्टी माहिती असून घरचे चांगले संस्कार असून ते मला अंमलात आणता येत नव्हते. हा खरं तर वेडेपणाच होता. नॉर्मल मुलं अशी नाही वागत, ते आईवडिलांचं ऐकतात, थोरांचं ऐकतात, आपल्या करिअरकडे लक्ष येतात, आणि हे सगळं मी झुगारून टाकलं होतं. म्हणजे वेडा होतोच. फक्त मनोरुग्णालयात माझ्यासाठी उपचार म्हणजे सुरुवातीला शारीरिक प्रचंड मी वीक झालो होतो. मला जेव्हा तिथे ॲडमिट केलं ठाण्याला, मी पाठी बघितली आणि मला स्वतःची कीव पण आली, गंमतही वाटली की लहानपणी आम्ही मुलं खेळताना एकमेकाला तुला इकडे पाठवायला पाहिजे म्हणायचो, तू मेंटल, तुला मेंटलला पाठवायला पाहिजे. पण मला स्वतःला त्या मनोरुग्णालयाच्या दारात उभं राहावं लागलं होतं. माझ्या व्यसनाधीनतेमुळे माझं वजन अतिशय कमी झाले होतं. मग मला बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शन दिली गेली, मला टॉनिक दिले गेले, मला काही सेडिटिव्स पण दिल्या गेल्या, पण ते प्रचंड त्रास होत होता. हा सगळा शारीरिक उपचार होता. तिथे मानसिक उपचार असा नाही मिळाला की मला काउन्सिलिंग करणं, मला माझ्या आजाराबद्दल माहिती देणं, मग त्यातून बाहेर काढण्याकरता मी काय काय केलं पाहिजे, माझ्यात वैचारिक बदल काय केले पाहिजे, ते काही मला माहीत नव्हतं. तिथे विड्रॉलची अवस्था संपली की मी छान मजा करत होतो मेंटल हॉस्पिटलला. पण तिथे इतर मनोरुग्णांची मस्करी कर, टिंगल कर, दिवसभर इकडे तिकडे फिर, कारण माझा सगळ्या त्या प्रेमायसेसमध्ये सोयीर वावर होता. मूळचा स्वभाव गोड बोलणारा, इतरांशी चांगले संबंध ठेवणारा. त्यामुळे तिथले सगळे वॉर्ड बॉय, सिस्टर्स, तिथले प्रमुख जे संचालक होते, डॉक्टर होते, ते सगळे मला रिस्पेक्ट करत होते. आणि मी तिथून बाहेर पडायचो तो कोराच बाहेर पडायचो. फक्त शरीर चांगलं व्हायचं आणि बाहेर आलं की पुन्हा ती ओढ सुरू व्हायची. म्हणून हा कायमचा आजार म्हटलाय की कुठल्याही प्रकारच्या व्यसनाने सुरुवातीला दिलेला आनंद हा दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतो किंवा मरेपर्यंत आपल्या ब्रेनमध्ये तो सेव्ह असतो. कॉम्प्युटरच्या भाषेत मी सांगतो की ते एक फाईल तयार होते मजा आहे नावाची. आणि मग ज्यावेळी माझ्या आयुष्यात संकट येतील, मी अस्वस्थ असेल, काहीतरी असमाधानी वृत्ती झाली असेल, माझ्या मनावर घडलं, माझा अपमान झाला, दुःख झालं, अशा वेळेला मला ती फाईल आठवण करते की थोडी घे म्हणजे तुला बरं वाटेल. आणि पुन्हा माझं तेच व्हायचं. काही काळ चांगलं राहून काही अडचणी आल्या, संकट आले, संघर्ष करावा लागला की ते ब्रेन सांगायचं आता खूप तू चिडलेला आहेस, खूप टेन्शनमध्ये आहेस, तू खूप अस्वस्थ आहेस आणि आजच्या दिवस थोडीशी घ्यायची
म्हणून मी जायचो आजच्या दिवस आणि पुन्हा ते चक्र, माझं दुष्टचक्र सुरू व्हायचं. आणि त्यामुळे मेंटल हॉस्पिटलला तसा उपचार शारीरिक झाला. मानसिक उपचार म्हटलं तर मला व्यसनमुक्ती केंद्रात मिळाले. औषधं गोळ्यांचा उपयोग माझ्या बाबतीत कमी झाला मानसिकतेसाठी, मात्र काउन्सिलिंगचा उपयोग झाला मला खूप. आणि माझा आजार समजून घेऊन त्याची पथ्य पाळायला मला मदत मिळाली. सरांचं हे आजाराविषयीच तुम्ही जे आता उपचार सांगितले किंवा जो प्रवासाची आपण सुरुवात केली, ही सुरुवात ऐकूनच खरं तर मला पाणी प्यावंसं वाटतंय. पण मला खोकला आलाय, सो तुम्हाला पाणी. आणि मगाशी सरांनी एक गोष्ट जी नमूद केली, समजतंय की हे गोष्ट आपण चुकीची करतोय. म्हणजे मला माझा बालपणीचा एक किस्सा आठवला. मी साधारण 2-2.5 वर्षाचा असेल. आई नोकरीवरनं आल्यावर स्वयंपाक करायची, कुकर झाला शिट्ट्या, कुकर बाहेर आणून ठेवायची. आणि मला त्या कुकर विषयी फार आकर्षण असायचं. एकदा त्याला हात लावला होता, झटका बसला होता. आई म्हणाली हा. पण तरी मी अजून 2-3 वेळा हात लावला होता. मला माहित होतं की त्याला चटका बसणार आहे, तरी मी त्याला हात लावत होतो. लहानपणीचा माझा किस्सा. म्हणजे हे माणसाला माहित असून सुद्धा, प्रेक्षकांनो तुम्ही ही गोष्ट नमूद करा की हे माणसाला माहित असून सुद्धा की आपण खाली खड्ड्यात पडणार आहोत, आपलं नुकसान होणार आहे शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, कौटुंबिक दृष्ट्या, अनेक क्षेत्रांमध्ये आपलं नुकसान होणार आहे, तरी सुद्धा व्यसन माणसाकडून ते करवून घेतं. म्हणजे हा किती जीव घेणा आजार आहे. आणि खरंच या भागाच्या शेवटी मी एवढंच सांगेन की खरं तर या व्यसन या आजाराविषयी अवेअरनेस खूप गरजेचा आहे. आणि नातू सर त्यांच्या नशा यात्रा किंवा त्यांनी जी इतर पुस्तकं लिहिली, आता सध्या ते व्यसनमुक्तीची चळवळ चालवत आहे, व्यसनमुक्तीचा निर्धार रुग्ण मित्रांना करून देत आहे. तर आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की मेंटल हॉस्पिटल मधून व्यवस्थित बाहेर पडल्यावरही 32 वर्ष आयुष्याची व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्ती केंद्र या 2 तराजूच्या ताटल्यांवर ते त्यांचं चालू होतं. कधी इकडे, कधी इकडे, कधी इकडे, कधी इकडे. तर मग आपण पुढच्या भागात बघणार आहोत की कशा प्रकारे त्यांची यात्रा मेंटल हॉस्पिटल मधून व्यसनमुक्ती केंद्राकडे गेली आणि त्यांचा प्रवास कसा सुरू झाला. तर पाहायला विसरू नका नवी मुंबई उदवे न्यूज प्रस्तुत नशा यात्रा विथ तुषार नातू, को पॉवर्ड बाय शोभिका.